नाला सोपारा येथील सोपारा स्तूप हे महाराष्ट्रातील आणि भारतातील एक अत्यंत महत्त्वाचे प्राचीन बौद्ध स्थळ आहे। प्राचीन काळी सोपारा हे शूरपारक किंवा सुप्पारक या नावाने ओळखले जात असे। हे कोकण किनारपट्टीवरील एक अत्यंत समृद्ध आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र आणि बंदर होते। असे मानले जाते की हा स्तूप सुमारे 2500 वर्षांपूर्वी सोपाऱ्यातील पूर्णा नावाच्या एका श्रीमंत व्यापाऱ्याने बांधला होता। दिव्यावदान या बौद्ध ग्रंथानुसार खुद्द गौतम बुद्धांनी या स्तूपाला भेट देऊन त्याचे उद्घाटन केले होते असे म्हटले जाते। बुद्ध येथे काही काळ वास्तव्यास होते, ज्यामुळे या जागेला मोठे धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे। इसवी सन 1882 मध्ये पंडित भगवानलाल इंद्रजी यांनी या स्तूपाचे शास्त्रीय उत्खनन केले। उत्खननादरम्यान स्तूपाच्या मध्यभागी एक दगडी पेटीत बुद्धांच्या भिक्षापत्राचे तुकडे, सोन्याची फुले, अष्टकोनी 8 बुद्ध मूर्ती आणि सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी यांचे चांदीचे नाणे सापडले होते। सम्राट अशोकाचे 8वे आणि 9वे शिलालेख सोपारा येथेच सापडले आहेत। यावरून समजते की हे ठिकाण मौर्य साम्राज्यातील एक प्रमुख प्रशासकीय केंद्र होते। तसेच सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांनी श्रीलंकेला जाताना सोपारा बंदरातूनच प्रवास केला होता। हा स्तूप पालघर जिल्ह्यातील नाला सोपारा पश्चिम येथे आहे। हे ठिकाण आता भारतीय पुरातत्व विभागातर्फे संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा 1955 मध्ये या ऐतिहासिक स्थळाला भेट दिली होती। दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला येथे मोठ्या संख्येने अनुयायी जमतात। सोपारा स्तूप हा सांची येथील स्तूपाशी मिळता जुळता आहे आणि सुरुवातीच्या काळात तो चंदनाच्या लाकडाने सजवलेला होता असे सांगितले जाते।